नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल YouTube चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत आहे. एक नवीन विषय घेऊन त्या ठिकाणी समोर येत आहे आणि तो विषय आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आता जर तुम्ही पाहिलं, की हा ऑगस्ट महिना चालू आहे. जानेवारी महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचे पेपर असतील आणि विद्यार्थी आणि पालकांनी त्या ठिकाणी आता व्यवस्थित थोडंसं स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे, की आता अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, काय गोष्टी राबवल्या पाहिजे. आता काय चुका त्या ठिकाणी तुमच्याकडून नाही झाल्या, तर तुमचा जो स्कोर आहे हा 90 प्लस जाऊ शकतो. कारण की 90 प्लस पर्सेंटेज घेणं हे तरी प्रत्येक विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी एम असावं, उद्दिष्ट असावं. तर आणि तरच ते तुम्ही म्हणजे पुढचं जे ॲडमिशन आहे किंवा 11वी-12वीचं ॲडमिशन असेल, एखाद्या ठिकाणी संधी असेल किंवा नोकरीची संधी असेल अक्षरशः मी असं म्हणेल. कारण की 10वीच्या मार्कावर सुद्धा नोकरीची संधी खूप त्या ठिकाणी असते आणि चांगल्या या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही प्रयत्नवादी राहणं गरजेचं आहे. 80 गुणांचा लेखी पेपर तुम्हाला द्यायचा आहे आणि 20 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन किंवा प्रॅक्टिकल मिळून टोटल 100 गुण तुम्ही या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही फेस करणार आहात. आता पासिंग नियम जर तुम्ही पाहिला, तर लेखी आणि अंतर्गत मिळून 35 गुण मिळणं आवश्यक आहे. आता तुम्ही जर विचार करा, 35% गुण मिळवणं एवढं अवघड नाहीये. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही पाहिलं, आता जो एक ॲव्हरेजच विद्यार्थी आहे, तो 100% पास होऊ शकतो. त्याला 20 मार्क या ठिकाणी इंटरनलचे जरी भेटले, तर 80 पैकी फक्त 15 ते 20 मार्क पाडायचे आहेत, जे की सहजासहजी विद्यार्थ्यांना मिळू शकतात. ॲव्हरेज विद्यार्थी जे आहेत, ते पास तर होणारच आहे. त्याचं काही विषयच नाही. पण पासिंग रेशो न पाहता आपल्याला 90 प्लस 80 प्लस मार्क घ्यायचे आहेत. 90% वर तुमचं पर्सेंटेज असेल, 80% वर तुमचं पर्सेंटेज असेल, तर तुम्ही कुठेतरी रेसमध्ये आहात, स्पर्धेमध्ये आहात. ओके. आता काही नियम कोणते असतात जे की गेम चेंजर ठरतात. हे नियम सर्वसाधारण विद्यार्थ्यांना माहीत नसतात. ते आपण डिस्कस करूया. बेस्ट ऑफ 5. आता हे बेस्ट ऑफ 5 कन्सेप्ट काय आहे? तुम्हाला दिलेल्या 6 विषयांपैकी ज्या 5 विषयांत सर्वाधिक गुण मिळतील, तेच फायनल टक्केवारीसाठी ग्राह्य धरले जातील. बेस्ट ऑफ 5 म्हणजे तुमचे 6 सब्जेक्ट आहेत. 6 सब्जेक्ट मधून फक्त बेस्ट 5 बेस्ट 5 सब्जेक्टमध्ये जे मार्क आहेत, तेच तुमचे फायनलमध्ये ग्राह्य धरले जातात. ओके. आता याच्यात एक 9 ते 10 वर्षापासूनचं माझं एक कॉमन एनालिसिस आहे, जे की मी आज शेअर करतोय तुम्हाला. बरेच विद्यार्थी जे मेन सब्जेक्ट आहेत, म्हणजे सांगायला आवडेल, आता मी ज्या विषयाचा टीचर आहे, सायन्स आणि मॅथ, बरोबर? आणि या सायन्स, मॅथ आणि इंग्लिश हे विषय काठिण्य पातळीचे विषय आहेत. या विषयांची स्पेशल तयारी तुम्ही सुरुवातीपासूनच करतात. मग तुम्ही क्लासेस असू द्या किंवा त्या ठिकाणी स्कूल असू द्या किंवा स्टडी करताना हे काठिण्य पातळीचे जे विषय आहेत, पुढे याच्या थ्रू तुम्ही डॉक्टर, इंजिनियर होणार आहात, जेईई, नीट, सीईटी हे एक्झाम देणार आहात. त्याच्यासाठीची तयारी ही विद्यार्थ्यांची चांगली असावी. फर्स्ट मी सांगतो, विद्यार्थी जर तुम्ही म्हणलात, "सर, की बेस्ट ऑफ 5 मध्ये आम्ही इतर सब्जेक्ट जे आहेत, समजा हिंदी असेल, मराठी असेल, इतिहास, भूगोल असेल आणि या 2 विषयांमध्ये, या 3 विषयांमध्ये आम्ही चांगले गुण घेणार आहोत आणि सायन्स आणि मॅथ आणि इंग्लिश याच्यामध्ये आमचा ॲव्हरेज अभ्यास असणार आहे." तर हे सपशेल चुकीचं आहे. सोपे विषय आहेत हे हिंदी, मराठी असू द्या, इतिहास, भूगोल असू द्या. हे सोपे सब्जेक्ट आहेत. तुम्ही आउट ऑफ 90 प्लस मार्क याच्यामध्ये कधीही घेऊ शकता. पण तुम्हाला बेसिकली फोकस करावा लागणार आहे सायन्स, मॅथ आणि इंग्लिश. या 3 सब्जेक्ट वरती तुम्हाला कमांड मिळून, त्याचे पी-वाय-क्यू करून, त्याचे वेगवेगळ्या टेस्ट सीरीज देऊन, मॅक्सिमम टेस्ट देऊन तुम्हाला त्यांच्यामध्ये 90 प्लसच मार्क घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला इथून पुढचे जे महिने आहेत, हे खूप अभ्यासाचे आहेत, महत्त्वाचे आहेत असं कन्सिडर करून चाला आणि त्याच्यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे. नवीन कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला, की बेस्ट ऑफ 5 चा नियम आहे. बरं, 100 पैकी 100 मिळवण्याचे टॉपरचे जे सिक्रेट असतात, ते थोडंसं आपण इथं डिस्कस करूया. मेन विषय रिगार्डिंगच मी चर्चा करतोय. गणिताची रणनीती जर तुम्ही पाहिली, फक्त व्हिडिओ पाहू नका, पेन आणि कागद घेऊन स्वतः उदाहरणे सोडवा. स्टेप बाय स्टेप प्रेझेंटेशनवर भर द्या. स्वतः उदाहरणं सॉल्व्ह केली पाहिजे. प्रॅक्टिस सेट असू द्या, प्रॉब्लेम सेट असू द्या. तुमच्या पुस्तकामध्ये जे सॉल्व्ह एक्झाम्पल आहेत, ॲक्टिव्हिटी आहेत, हे तुम्ही स्वतः
कागद पेन घेऊन किंवा पाटी पेन्सिल घेऊन, मी असं पण म्हणेल, किंवा रफ बुक्स ज्या आहेत, मार्केटमधून तुम्ही खरेदी करा. ज्या कमी प्राईसमध्ये असतात, ज्याच्या कागदाची क्वालिटी लो असते. हे अशा सुद्धा वह्या तुम्ही प्रॅक्टिससाठी घेऊ शकता. गणिताला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाहीये. तुम्ही फक्त लेक्चर पाहिलं, सरांनी दिलेल्या स्टेप्स पाहिल्या, ह्या पुरेशा नाहीयेत. तुम्ही किती सराव करतायत, हे खूप महत्वाचं आहे. माझं उदाहरण मी देतो तुम्हाला. मी 2006 साली ज्यावेळेस 10वी ला होतो, एक सांगायला आवडेल तुम्हाला, दिवाळीपर्यंत जी काही एक्झाम झालेली होती, बरोबर आहे ना? दिवाळीमध्ये जी एक्झाम झालं होतं त्याचा रिझल्ट आला होता आणि मला फक्त 60% होते. म्हणजे कोणत्या? आपण म्हणूया, सराव तर झालेच नव्हते. दिवाळीच्या अगोदरचीच एक्झाम होती. 2006 चा किस्सा आहे. तुम्हाला सांगायला आवडेल मला. ओके. आता त्याच्यानंतर मी काय केलं माहिती का, की घरी आई होती आणि आई म्हटली, की "बाबा, सगळं तुझ्यावरतीच अवलंबून आहे आणि तूच जर असा करायला लागला तर काय करायचं?" त्याच्यानंतर दिवाळीच्या सुट्टी झाली. नंतर असं ठरवलं, की आता थांबायचं नाही. बघा, म्हणजे मी 2-3 महिन्यात सुद्धा अचीव्ह केलं होतं ते एम. तर मी जवळपास सायन्स, मॅथ, इंग्लिश या 3 सब्जेक्टच्या जवळपास मी पर 40 क्वेशन पेपर पेपर सॉल्व्ह केले होते. म्हणजे 40 प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्या होत्या. माझ्या 4-4, 5-5 वह्या न पाहता, म्हणजे मनाने क्वेशन पेपर सॉल्व्ह केले होते. आणि रिझल्ट तुम्हाला सांगायला आवडेल मला. त्यावेळेस आमच्या वेळेस 150 मार्काचा पेपर होता आणि या 150 मार्काच्या पेपरमध्ये मला जवळपास मॅथमध्ये 128 मार्क, चांगले मार्क आहेत त्यावेळेसचे. ॲव्हरेज विद्यार्थी होतो मी, 60 मार्क गेन करणारा. आणि सायन्समध्ये जवळपास मी 138 मार्क. आणि इंग्लिशमध्ये आता 100 मार्काचा पेपर होता. इंग्लिशमध्ये सुद्धा 80 मार्क, 80 मार्क मी गेन केले होते. इंग्लिश विषयामध्ये सेकंड आलो होतो शाळेमध्ये. त्याचं एक बक्षीस सुद्धा, जसं 15 ऑगस्टला बक्षीस दिलं जातं, ते बक्षीस मला भेटलं होतं. इंग्लिशमध्ये सेकंड होतो. आणि ओव्हरऑल टक्केवारी जी होती, ती माझी टक्केवारी होती 78%. म्हणजे नक्कीच मी 18% जे आहेत, हे जास्त गेन केले होते. शक्य आहे, सगळं शक्य आहे. तुम्ही काहीही करू शकतात. अजून खूप सारे महिने तुमच्याकडे शिल्लक आहेत. ॲव्हरेज विद्यार्थी होतो मी. पण मी 78% पर्यंत त्या ठिकाणी मजल मारली. नंतरनी मग पाठीमागे न वळता सततच चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी आपला होता. आता सांगायचा मुद्दा तोच आहे, की प्रॅक्टिस करा बाबा तुम्ही. मी त्या ठिकाणी 40 क्वेशन पेपर सॉल्व्ह केले होते. विज्ञानाची प्लॅनिंग जर पाहिली तर रिव्हिजन ज्या तुम्ही नोट्स काढलेल्या आहेत, आकृत्या, डायग्राम्स असतील, शास्त्रीय कारणे असतील, रिझन असतील, त्याच्या विश्लेषणाची तयारी करा, राईट डाउन करा. स्वतःचे नोट्स असू द्या. अ, आपले जे क्लासेस आहेत स्कूलमध्ये सुद्धा आपण खूप छान पद्धतीने नोट्स त्या ठिकाणी देत असतो. शेवटी फेब्रुवारीमध्ये आपण त्याच्यावर एक लाईव्ह सेशन रिव्हिजन ओरिएंटेड सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपण देणार आहोत. ओके. त्याच्यानंतरने आहे फायनल प्रॅक्टिस जी आहे. वेळ लावून जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा, चुकांमधून शिका आणि सुरक्षित राहा. म्हणजे तुम्ही पी-वाय-क्यू जे आहेत, आता जरी नाही ऑगस्ट महिना चालू आहे, पी-वाय-क्यू तुम्ही जानेवारीमध्ये किंवा नाताळाच्या सुट्टीनंतर तुम्ही पी-वाय-क्यूची प्रॅक्टिस करू शकता. पण सध्या तरी जे काही मेन विषय आहेत, गणित असेल, विज्ञान असेल, इंग्लिश असेल, या विषयावरती आता तुम्ही भर द्या. लवकरच तुमची आता सराव किंवा दिवाळीमधली एक्झाम 1-1.5 महिन्याने होईल. सगळं वर्ष महत्वाचं आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आहे. त्याच पद्धतीने जी काही तयारी असेल तुम्ही नक्कीच सुरू करा. कुठेही थांबू नका. थांबण्याचं वर्ष नाहीये. सकाळी उठून अभ्यासाला सुरुवात करा. सकाळचे जे क्लासेस असतील त्याला अटेंड राहा. स्कूलमध्ये फोकस करा. ऑनलाईन काय असेल त्याच्यावर फोकस करा. अभ्यासाचा टायमिंग वाढवा, स्टॅमिना वाढवा. 2-2, 4-4, 5-5 तास, 6-6 तास डिव्हायडेशनमध्ये तुम्ही अभ्यासाला बसू शकता. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही राबवू शकता. फोकस राहू शकता. अशा पद्धतीची माहिती, नवनवीन माहिती आपल्याला आपल्या YouTube चॅनलच्या मार्फत मी सतत देणारच आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद. थँक यू.